आपला कार्यक्रम केवळ आणि केवळ शहा भेटींचा आहे, पण या निमित्ताने मला एक लक्षात येते, लोकशाहीमधलं युद्ध म्हणजे निवडणूक, आणि निवडणूक युद्ध म्हटल्यानंतर दारूगोळा तर पाहिजेच, शस्त्र तर पाहिजेच. माझी शस्त्र किती लखलखती आहेत आणि दारूगोळा किती मजबूत आहे, ठासून भरलेला आहे, तो आज मला दिसतोय. आणि या माझ्या सगळ्या शस्त्रांसमोर गद्दारीची बुरुज काही टिकली असं मला वाटत नाही. या लोकसभा मतदारसंघात गद्दारांची घराणेशाही काढायला लागली आहे. काही काही फेरत राहतात, मंदिरं साफ करतात. मंदिरं मी आता ऑनलाईन आता काय हल्ली बातम्या फार इकडे फार पटापट जातात. एक तर इलेक्ट्रॉनिक चॅनल सगळे आहेत, मोबाईल आहेत आणि बातम्या फार पटकन पसरतात. मला एक फोटो मी बघितला, आपले रिंगे दिल्लीमध्ये आली निवड व्यवस्था आहेच, इकडे भागडी मांडणी करतात, पण मंदिर साफसफाईचं खरं करतात. नाटक स्वतः होता मग फोटो मला चकचकीत लागली आहे, चकचकीत ती लहान करतायत स्वतःची पावलं उठून. ही सगळी खोतांड आहेत, ही सगळी नाटकं आहेत. काल सुद्धा प्रधानमंत्रीजी काळाराम मंदिरात आले, त्यांनी साफसफाई केली. आनंद आहे, या निमित्ताने का होईना मंदिरामध्ये जात आहेत, साफसफाई करतायत. आपण 2018 साली जाहीर केलं होतं की आम्ही अयोध्येला जाणार आणि गेलो. शिवजन्मभूमीची माती घेऊन तिकडे बंद बसण्यामध्ये पडलेला जो खटला होता तो सर्वोच्च न्यायालयाने घेतला आणि आपल्या बाजूने मंदिराची बाजूने निघाली. आपण मला नाही वाटत पंतप्रधान कधी गेले होते, आपण गेल्यानंतर गेलो. काळाराम मंदिरामध्ये आपण 22 तारखेला जाणारच आहोत आणि त्या तिथे मी आज आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीला पण आमंत्रण दिलेलं की आपण सुद्धा या. पण मला असं कळलं, आपण जाहीर केल्यानंतर पंतप्रधान त्या काळाराम मंदिरात धावत गेले. आपण लोकांना राष्ट्रपतीजीला आमंत्रण मिळाल्यानंतर काल घाई गडबडीमध्ये त्यांनी पटकन एक आमंत्रण पाठवून दिलं. आता आज मी जाहीर करतोय की 22 तारखेच्या आत मला शक्य बहुतेक ते शक्य होईलच, मी पुन्हा एकदा शिवनेरीला जाणार आहे. शिवजन्मभूमीला वंदन करणार आहे, कृतज्ञतेचा भाव म्हणून मी शिवजन्मभूमीला जाणार आहे. मोदीजी माझ्या आधी आपणही जाऊन या, आपणही जाऊन या, कारण शिवनेरी आमचीच आहे. या महाराष्ट्रामध्ये ते जन्माला आलं नसतं तर आज त्या गादीवर बसते, ती गादी तुम्हाला दिसली नसती. म्हणून मी जाणार आहे शिवनेरीला. मोदीजी माझ्या आधी तुम्ही जाऊन या, चालेल आम्हाला. आणि तिकडे सुद्धा साफसफाई लोकांना करून घ्या. कारण जसा प्रभू श्री राम आम्हाला वंदनीय आहे, तसा आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा वंदनीय आहेत. आज आपण आपली हालत असतं, आपण असतो. आणि म्हणून देशभर निवडणूक तर होणार आहे, पण कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे. नुसता लढायचा नाही, पाताळात लढायचा. असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाही, तर शिवरायाच्या भव्याशी गद्दारी करणारे, शिवरायाच्या भव्याला गद्दारीचा करंट लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येतात कामा नये, अशा पद्धतीने त्याला व्हायला पाहिजे. आजपासून कामाला लागा. आपला जो निष्ठावंत उमेदवार तुम्हाला मी देईन, होय आता मी निष्ठावंत देणार आहे, गद्दार देणार नाही, गद्दार देणार नाही. आता त्यावेळेला ती चूक माझी झाली तर आपल्या घरात त्याला मानत होतो, पण याला धुळी भांडीच करायची होती. म्हणून ते सुट्टीला गेले, गुवाहाटीला गेले, आणि रोज दिल्लीची धुळी भांडी करताय. म्हणून त्याला नाहीये.
मला वाटतं माझ्यापेक्षा तुमच्या मनात त्यांच्यावरती बोलण्याचं खूप काही पण मी जाहीर सभेसाठी पुन्हा येईनच. पण आज हा जो काही जल्लोष आहे हा जल्लोष मला विजयाच्या जल्लोषात रूपांतर करून पाहिजे. कारण कल्याण मतदारसंघ कोणाला जर वाटत असेल की आपल्या बापाची मालमत्ता आहे की नाही, माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांची आणि जनतेची मालमत्ता आहे, इकडे लढलेला सारा नाही, पुन्हा आपल्या शिवरायाच्या शिवसेनेचा पवित्र रंग फडकणार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.